आता रात्र वैराची आहे आणि वेळ जिंकण्याची आहे. आतापर्यंत जेवढे तुम्ही विहिरीसाठी पहाडी मारल्या, कुदळी मारल्या, टिकस मारले, आता पाण्याचा झरा लागणार आहे. आणि म्हणून शेवटची कुदळ मारायच्या वेळेसच तंबाखू सोडायची, कुदळ मारायची आणि पाण्याचा झरा काढला तर मग निवांत सोडायची. बरोबर आहे. त्यामुळं आजची ही सभा साधारण सभा नाही. आजची ही सभा आपल्याकडे युद्धाच्या अगोदर गोंधळ व्हायचा. बरोबर आहे. गोंधळ करायचे अगोदर बळी द्यायचे, सगळ्यांच्या रंगात रक्तसंचार व्हायचे, शस्त्र हातात धार लावायचे, मग युद्धावर जायचे. तो गोंधळ आहे. गोंधळ आणि 4 आणि 5 ला युद्ध होणार आहे. आपण सरकारला हे अल्टिमेटम दिलेलं आहे. मागच्या 19 तारखेला मला आवाज बरोबर येतो का? शेवटी हिंमत नाही ना. आपण मागच्या 19 जूनला, आजची 20 जुलै आहे, श्रम मंत्र्यांनी आपल्याला बोलावलं होतं. आपण 1 तासाची बैठक त्यांच्याबरोबर झाली. त्यांनी सांगितलं माझ्याकडचा पूर्ण व्यवहार जे काय असेल, जे मी देऊ शकतो, त्या सगळ्यांचा पूर्ण लेखाजोखा टोपडी मी तयार केलेली आहे. आणि तुम्हाला जे मी देऊ शकतो ते कदाचित तुमच्या मागणी एवढं नसेल. म्हणून मला वित्तमंत्र्याची म्हणजे अर्थमंत्र्याची भेट घ्यावी लागणार आहे. आपण त्यांना सांगितलं, अर्थमंत्र्याला आम्ही भेटलो 3 वेळ. त्यांना सांगितलं बाकीच्या पेन्शन योजनेमध्ये जेवढं कॉन्ट्रिब्युशन तुम्ही करता तेवढं नाही तर त्याच्या अर्ध तरी आमच्यात करा. तुम्ही युपीएसला 18% देता, आम्हाला 8.33 द्या. आतापर्यंत जेवढ्या समित्या झाल्या, कोश्यारी समिती असो, संसदीय समिती असो, प्रत्येक समितीत त्यांनी रिकमेंड केलेलं आहे की सरकारने, कुलकर्णी साहेब, शिंदे साहेब, सरकारने 8.33 द्यायला पाहिजे. पण त्यांनी अजूनही तो निर्णय घेतलेला नाही. तेव्हा श्रममंत्री, असं आपल्याला अपेक्षा आहे त्यांच्या बोलण्यावरून, म्हणण्यावरून, श्रममंत्री जेव्हा वित्तमंत्र्याला किंवा अर्थमंत्र्याला भेटतील तेव्हा त्या दोघांना बोलावून आदरणीय पंतप्रधान निर्णय घेतील. आणि तो निर्णय आपण त्यांना नोटीस दिली आहे 31 जुलैपर्यंत. जर आमच्या बाजूने तुम्ही निर्णय घेतला नाही तर 4 आणि 5 ऑगस्टला आम्ही दिल्लीत धडकणार. संपूर्ण देशाचे पेन्शनर येणार. आणि लक्षात ठेवा, याच पुण्यातल्या आपल्या पूर्वजांनी दिल्लीचं तख्ताला लाथ मारली. आठवतं का? वाचलंय ना? आपल्याला लाथ नाही मारायची, पण हातवून सोडायचं. लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज सर्वोच्च आहे. लोकशाहीमध्ये नेत्यापेक्षा जनता मोठी आहे. जसं संघटनेमध्ये माणसापेक्षा संघटन मोठे, तसंच लोकशाहीमध्ये आपल्याला आपला आवाज दाखवायचा आहे. मान्य आहे का? मान्य आहे का? एवढ्या आवाजात नाही जमत. मला माहिती आहे आपण म्हातारे, आपल्याला दात नख, दातही गेले, नखही गेले, पण अजून आपली गर्जना कायम आहे. बरोबर आहे. अजून आपण दहाडू शकतो, गरजू शकतो, आपला आवाज बुलंद करू शकतो. हे तुम्हाला मान्य आहे का? एवढ्या आवाजात नाही हजरत दिली. मान्य आहे का? कारण आपण साधे लोक नाहीये, आपण योद्धे आहोत. इथे जमलेला प्रत्येक माणूस योद्धा आहे. आणि योद्धा तरी का लढतो? तो काहीतरी अस्मितेसाठी लढतो.
मग त्याचे लोक असतील, त्याची प्रजा असेल, त्याचं राज्य असेल, त्याची धरती असेल, त्याची इज्जत असेल, इज्जत असेल, सन्मान असेल, यासाठी योग्य लढतात. आणि आज आपली लढाई सुद्धा सन्मानाची लढाई आहे. माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन म्हातारपणी मला भिकेले लावणार या लोकांना आपण धडा शिकवणार आहे. मान्य आहे का? आणि तुम्ही असं समजू नका आपल्यात ताकद नाही. आपल्यात ताकद आहे. आपला जो अनुभव आहे आणि देणारा कितीही क्रूर असला ही सिस्टम मी तुम्हाला सांगतो तुमच्याजवळ काय तुम्ही या 10 वर्षात काय सिद्ध केलं. हो आपण म्हातारे लोक घरचे ऐकत नाही, आपली बायको ऐकत नाही, पण दिल्लीच्या सरकारला तुमची दखल घ्यावी लागली. कारण तुमचा निर्धार तुम्ही ते एकवटले. कोणी म्हणजे म्हाताऱ्या लोकांचं काय आंदोलन, 10 वर्ष आंदोलन चालवणं हे तुम्हाला शक्य आहे, हे शक्य नाहीये. आणि आज त्या 10 वर्षाचा परिपाक म्हणजे तुमचं यश हे तुम्हाला मिळणार. चलो दिल्ली, बरोबर? चलो दिल्ली, हळू नये, चला दिल्ली. आणि हा आक्रमक बाळा घेऊन आपल्याला जायचं आहे. 2 शक्यता आहे. 31 तारखेपर्यंत सरकार आपलं काम करेल आणि आपण विजयी होऊ. दुसरी शक्यता आहे की आपलं काम होणार नाही. 4-5 तारखेला आपण दिल्लीला पोहोचू. दोनही परिस्थितीमध्ये आपल्याला अण्णा दिल्लीला जायचं म्हणजे जायचं. जर आपण जिंकलो तर गुलाल घेऊन जायचं, बरोबर आहे. जर आपण आपला विजय झाला नाही तर कळला तर मात्र आपण बुक्का घेऊन जायचं. तो बुक्का आणि हा बुक्का, बरोबर आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये तुमचा गुलाल, तुमचा बुक्का तयार ठेवा. तुम्हाला आणखी एक सांगतो मी, माझा भगिनी आहे, तुम्हाला सांगतो, जो दिल्लीला येणार नाही आंदोलनाचं काही फार मोठं नुकसान होणार नाही. पण तुम्ही दिल्लीला आले, तुम्ही जिंकले, त्या यशामध्ये तुमचा वाटा सिंहाचा राहणार आहे. तुम्ही घरी बसले आणि तिकडे विजय झाला म्हणजे तुमचा वाटा कमी झाला, बरोबर आहे. पेन्शन तेवढीच मिळणार, घरी बसूनही तेवढीच मिळणार आहे शिकवले. पण तुम्ही आले, तुम्ही जिंकले, त्याचा आनंद वेगळा आहे. तिथं तुम्ही त्या घरी फोटो काढाल, पुढा हात असा वर करून, आणि तो खराब फोटो लावाल तर तुमचा नातू म्हणेल हा माझा आजोबा वाघ आहे. दिल्लीत गेला आणि मोदींना सांगून त्याच्यातून पैसे घेऊन आला, हा माझा वाघ आजोबा आहे, बरोबर आहे का. तुमचा मुलगा, तुमची बायको काही म्हणू का न म्हणू, तुमच्या नातवाला तुमचा जन्मभर अभिमान राहील हे लक्षात ठेवा. अमर होण्याचा हा प्रकार आहे, ही आहुती आहे, हा महायज्ञ आहे. या महायज्ञात तुमच्याकडून होईल ते दान करा. पैशाची गरज नाही, पैसा असेल तर पैसा द्या, श्रम असतील तर श्रम द्या, वेळ असेल तर वेळ खर्च करा. आणि हिंमत धरून तुम्ही या महायज्ञाचे साक्षीदार व्हा आणि सहभागी व्हा. तुम्हाला जेव्हा पूर्ण देशातले लोक हा यज्ञ महायज्ञ करतील, स्वतःची थोडीफार त्या कमीत कमी प्रार्थनेची त्यात आहुती घालतील, त्यावेळेस त्या यज्ञातून यज्ञपुरुष निर्माण होतो आणि मग तो तुम्हाला यज्ञाचं फलित देतो. हे फलित तुम्हाला मिळणार आहे आणि 100% मिळणार. त्यासाठी आपल्याला काय करायचं का? करायचं का? दिल्लीला येणं अपरिहार्य आहे असं समजा. घरी बसून युद्ध लढता येत नाही, तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल. आणि तुम्ही नाही आले तर तुमचं कोणीतरी तिथे जिंकेल, तुम्हालाही आनंद होईल. मग तुम्ही म्हणाल मी जाणार होतो, पण आमच्या बायकोच्या भावाच्या
बायको नाराज होईल म्हणून मी ते आलो. तर हा फार मोठा आपल्यासाठी ईश्वरानं दिलेला जीवनातला एक मोठी संधी आहे, एक मोठा उपहार आहे. प्रत्येकाला लढायला मिळत नाही. आपण जगणारे मरणारे, कुछ करके गुजरना है. आपल्याला मरायचे नसली आहे, पण काही करून मरू ही जिद्द आपल्याला पाहिजे. यासाठी हे आंदोलन आहे. ईश्वराने तुम्हाला म्हातारपणी अशी संधी दिली आहे, हतोवा प्राप्तसी स्वर्गम जित्वावा भोक्षते म्हणे. म्हणजे जर आपली हात झाडामध्ये हरलं असं धरू आपण, तर आपल्याला स्वर्ग मिळेल. आणि जिंकलो पृथ्वीचं राज्य नाही, 10,000 रुपये पेन्शन मिळेल. आपल्यासाठी पृथ्वीचंच राज्य आहे ना, बरोबर आहे का? तो कशासाठी पाहिजे पेन्शन? आपल्याला पेन्शन आपल्याला याच्यासाठी पाहिजे की जर आपली नातू आपल्याकडे दूर धावत आला, म्हटलं आजोबा माझा हॅपी बर्थडे, आजोबाचा हात खिशात गेला पाहिजे ना. 200 रुपये तर भेटले पाहिजे खिशात, बरोबर आहे ना? बहीण जरा आली, आम्ही म्हातारे, आमची बहीण म्हातारी असेल, ती जरा आली तर तिला 500 रुपयाची साडी घेण्याची ऐपत या भावात पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? हा आपल्या स्वाभिमानाचा विषय. आपल्या घरात आज आपली जी कमी किंमत झाली आहे, कारण आपल्याला 1,000 रुपये पेन्शन. तुम्हाला 10,000 रुपये असल्या तुमच्या बोलण्याचा, तुमचा टोन, तुमचा आवाज, तुमची भाषा सगळं बदलणार आहे आणि आपलं आयुष्य वाढणार आहे, बरोबर आहे? म्हणून आपल्याला जास्तीत जास्त संख्येत यायचं. त्यांना त्यांनी आमंत्रण देतो. चूलबंद आवताने, चूलबंद माहिती आहे ना, खेड्यापाड्यात असतात चूलबंद आवतात. तर चूलबंद आवताने सगळ्यांनी यायचं आणि जे इथं नाही तर तुमच्या संपर्कात आहे त्यांनाही सांगायचं की चला ही आपली ड्युटी आहे, जाणंच पडतं. भूक लागली का? भूक लागली का? 5 मिनिटं घेऊ. आपल्याला आपली लढाई फक्त आपणच लढणार. तुम्हाला सांगतो, कोकणकर अण्णांनी सांगितलं तसं भारतातल्या संपूर्ण खासदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे. ते सत्ता पक्षाचे असो, ते विरोधी पक्षाचे. एकच आंदोलन असं आहे, एकच आंदोलन असं आहे ज्याला सत्ताधारीही नाव ठेवत नाही, विरोधकही नाव ठेवत नाही. सगळे आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून आपल्या स्टेजवर सत्ताधारी खासदारही येतात आणि विरोधी खासदारही येतात. सविताताई बरोबर आहे, माधुरताई नावं विसरतो सगळं म्हणून परत येतो, शिंदेताई, गुजरताई. तर आपल्याला या आंदोलनासाठी तयार होऊन जायचं आहे. तुम्हाला एक सांगतो, देवळातून देव कधी आपल्या घरी आला आणि त्याने कधी म्हटलं का मोठा भक्त आहे, मी तुझ्या घरी आलो, माझ्या पाया पड? होतं का असं? आपल्याला देवळात जाणं पडतं आणि देवाचं दर्शन घेणं पडतं, बरोबर आहे? तर मी बुलढाण्याहून इथं आलो, माझ्या देवळात आलो, माझ्या देवाच्या देवळात आलो, तुमचं दर्शन घेतो. जसे तुम्ही माझे देव आहे तसे तुमचे पण देव आहे. कुठे जे लोक आहेत ते इथं आलेले देव दिसलो का? पण तो असतो. ते इथं आलेले ते तुमचे देव आहे. इथं न येणारे लोक, त्यांना वाटतं माझा मुलगा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, जो पैसा आहे, मला काय कमी आहे? अरे बाबा, पण त्याच्यापुढे हात पसरावं लागतात ना तुला 200 रुपयासाठी. मुलाचे का होत नाही, त्याच्यापुढे हात पसरावं लागतात की नाही? ज्या हातानं आयुष्यभर दिलं तो हात आज घेण्याच्या मार्गावर लागला, त्यात तुमचा स्वाभिमान सोडतो की नाही होत? म्हणून आंदोलनात येऊन स्वतः आपले पैसे आपल्याजवळ ठेवून आपला स्वाभिमान वाढवायचा आहे.
काही लोक असे आहेत यांचं होईल तर माझं होईल म्हणाले आपले बाळाप्पा, बरोबर आहे की यांचं झालं तर माझं होईल, मी कशाला जातो? अशा देवाच्या घरी जा, त्याला म्हणा प्रभू सापडला माझ्या होतो, बरोबर आहे. माझा देव त्या देवाची खुशामत करा, त्याला गुलाब लावा, त्याला सिंदूर फासा, त्याला म्हणा चल, बरोबर आहे. असं आपल्याला करायचं आहे. जास्तीत जास्त संख्येने दिल्लीला यायचं आहे. 2 दिवसाचा त्रास भोगायचा आहे. उपवास करतो आपण, त्रास नाही होत का? उपवासाच्या दिवशी चांगलं वाटतं का? त्रास तर होतो ना. तर थोडाफार त्रास सहन करावा लागणार आहे, कारण हे युद्ध आहे, हे काही साधी गंमत नाही, बरोबर आहे. एवढंच बोलतो. आता मी इथे आपल्या समोर आहे. आपले आदरणीय वीरेंद्र सिंगजी जे आपले महासचिव आहेत ते दिल्लीत होते काम करायला. दिल्लीत त्यांनी बऱ्याच लोकांच्या भेटी घेतल्या, तिथे व्यवस्था केली आहे. जे लोक येतील त्यांची गुरुद्वाऱ्याची व्यवस्था आहे, महाराष्ट्र मंडळमध्ये व्यवस्था आहे, पुष्कळ ठिकाणी व्यवस्थेची तयारी ते करायला गेले होते. त्यामुळं आणि आता सर्व तयारी पूर्ण झालेली आहे, परवानग्या सगळ्या झालेल्या आहेत. आता फक्त गोंधळ संपला, घोड्यावर टाच मारायची, बरोबर बरोबर आहे का? भूक लागली का? आवाज यायला पाहिजे. आता एवढंच बोलतो, जास्त वेळ घेत नाही, कारण लोकांना भूक लागली आहे. काही लोकांनी नंबर लावून ठेवलेले आणि बरोबर आमचा आणि पाहून दिल्लीपर्यंत आवाज जातो. व्हेरी गुड. काही लोक आहेत त्यांचे हातवर जात, मी नेहमीच सांगतो ते तुम्हाला सांगतो, मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला 100% मिळणार आणि 58 वर्षाच्या वयापासून मिळणार. हात जर निखळला तरी चालतो, आपण डॉक्टरकडे जाऊन दुरुस्त करून घेऊन फुकट, बरोबर आहे. ज्येष्ठ भारत आपला सगळ्यात ज्येष्ठ देश आहे आणि श्रेष्ठ देश आहे जगात. त्याचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून ज्येष्ठ भारत